नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. अज्ञाताने शेतकऱ्याच्या तुरीची गंजी पेटवली. अमरावती जिल्ह्याच्या भातकुली तालुक्यातील टाकरखेडा संभू येथील घटना. शेतकरी दिवाकर आराध्य यांचे 1.5 लाख रुपयाचे नुकसान. वलगाव पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. नांदेड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक लगतचे जीएसटी भवन हटवण्याची मागणी. फुले आंबेडकरी कार्यकर्त्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण. या जागेवर कोणतेही बांधकाम करू दिले जाणार नाही, असा उपोषण कार्यकर्त्यांचा इशारा. परभणीत हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करून मतदानाचा जागर करण्यात आला. सौ वैशाली पोटेकर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मतदानाचा संदेश देणारे विविध कल्पक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. गोंदिया जिल्ह्यात आज वकिलांनी पेन डाऊन म्हणजेच लेखनी बंद आंदोलन केले. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट खाली वकील पराग तिवारी यांना कोर्टाने शिक्षा सुनावल्यामुळे जिल्ह्यातील वकील आक्रमक झालेले पाहायला मिळाले. भंडाऱ्यात किचन सेट पेटी देणाऱ्या नावावर कामगाराची लूट. दलालांकडून नोंदणी शुल्कच्या नावावर घेतले जात आहेत पैसे. दलाल व कार्यकर्त्यांचे साटेलोटे असल्यामुळे सर्रास लूट सुरू आहे. नोंदणी शुल्कच्या नावावर कामगारांकडून 500 रुपये घेतले जात असल्याची बाब पुढे येत आहे. सोन्याची बॅग लिफ्टिंग करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील आरोपींकडून 8 लाख रुपये नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने केले जप्त. आरोपी अटकेत. आरोपी भीमा धनु प्रधान यांच्याकडून चोरी गेलेल्या मुद्देमालांपैकी 12 तोळे सोने व 500 ग्रॅम चांदी असा ऐवज जप्त करण्यात आला. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर हक्क अधिकार जागर मोर्चा काढण्यात आला. विविध संघटनांच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चेकऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रपतींना सादर केले. यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील पळशी येथील रंगराव शंकरराव सोळंके या शेतकऱ्याचा शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळाला. यामध्ये शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याने गेल्या वर्षीच शेतातील लाईनचे तार व्यवस्थित करण्याकरता विद्युत वितरण कार्यालयाला पत्र सादर केले होते, परंतु महावितरणने हलगर्जीपणा करत त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. यासंबंधी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली होती. वाशिम येथे सेनानिवृत्त सैनिकाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. भारतीय सैन्यात 24 वर्ष सेवा देऊन निवृत्त झालेले चिखली झोलेबाबा येथील सुपुत्र गणेश राजाराम वाघ यांचा भव्य सत्कार करण्यात आला. गणेश वाघ हे भारतीय सैन्याच्या सीमा सुरक्षा बलात सन 2000 साली सेवेत रुजू झाले होते. त्यांनी भारताच्या मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, छत्तीसगड, जम्मू काश्मीर, पंजाब, पश्चिम बंगाल आदी भागात सीमेचे रक्षण करण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. शेलू बाजार येथे आगमन होताच नागरिकांकडून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले व स्वागत रॅली काढण्यात आली. तसेच चौकात चौकात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी डीजेवर देशभक्तीपर गीताने परिसर दणाणून गेला होता. यवतमाळ जिल्ह्याच्या केळापूर तालुक्यातील पिंपळखुटी येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र व तेलंगणा सीमेवर हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी दोन्ही बाजूनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.